मुंबई इंडियन्सचं एक कॅम्पेन होतं आयडियाचं, तेव्हा आयडिया त्यांचा स्पॉन्सर होता. तर तेव्हा असं कॅम्पेन होतं की तुम्हाला 3 नंबर दिले होते त्यांनी, एक सचिन तेंडुलकर, एक झहीर खान आणि एक हरभजन सिंग. ते लावायचं तुम्ही आणि ते तिथनं तुम्हाला त्यांचा ऑडिओ ऐकू येतो की आपने इस नंबर पे कॉल किया, अच्छा लगा, ऐसे ही सपोर्ट करते रहिए मुंबई इंडियन्स. आणि त्याच्यातनं काहीतरी लकी ड्रॉ होणार होता की तुम्हाला ह्या कुठल्या तरी तिघांपैकी खरा फोन येईल, असं तुम्हाला लकी ड्रॉ होता. आणि ते झालं वगैरे सगळं. मी फोन केलं, खूप वेळा करायचो मी ते फोन त्यांना. माझा एक मोबाईल दिला होता, मी 5वी 6वीत असेल. आमच्या घरात लँडलाईन नसल्यामुळे तो मला मोबाईल जुना एक दिलेला की याच्यात सिम कार्ड टाक. तर मी त्याच्यावरनं सारखे फोन केले होते. आणि एक 15-20 दिवसांनी झालं असं की सकाळी 9-9:30 वाजता ते माझ्या मोबाईलवर फोन करणार, तेव्हा काही संबंध नव्हता, पण त्याच्यावर फोन वाजायला लागला. म्हणून तिथं आलं की सचिन तेंडुलकर कॉलिंग. मी तो नंबर सेव्ह केलेला तिकडे जो त्या आयडियाचं दिलेलं. आणि ते आल्यावर मी ओरडत सुटलो की असा असा कॉल आला आहे. मी लहान होतो 5वी माझ्या घरच्या उचल ना, उचल बघ कोण. उचलला तर तिकडनं खरंच सचिन तेंडुलकर बोलत होते. ते म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं काम. त्यांना अंदाज आला असेल की या मराठी वगैरे अच्छा. मला काहीच कळलं नाही की काय बोलायचं. तेव्हा काही असं हेच नव्हतं. हो हां असं काय बंद झाला फोन. मग ते DNA पेपरवाले घरी आले. मग तेव्हाचे सगळे न्यूजपेपरवाले की अरे ह्याला आला तो सचिनचा फोन. माझा फोटो पण आहे की मी असं सचिनची फोनवर बोलतोय लहानपणी. मागे सचिनचं पोस्टर आहे आणि मग त्याची बरीच बातमी झाली होती. तर त्याच्यानं तेव्हापासून असं होतं की आपण बोललो तर आहे, पण आपल्याला बोलता आलंच नाही काही, कारण काय बोलणार, पण आपल्याला कधीतरी भेटायला मिळावं.